अकोल्याचे डीएफओ सुमंत सोळंके वादग्रस्त रेंजरच्या पाठीशी, उपोषणकर्त्यांचा थेट सवाल, चौकशीच्या विलंबामुळे संशय अधिक गडद. बार्शी टाकळी वन परिक्षेत्रातील कथित गैरप्रकार प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी रोहित बोरकर यांच्यावर अद्याप ठोस कारवाई किंवा सखोल चौकशी न झाल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजरतन कांबळे यांनी अकोल्यातील विभागीय वन अधिकारी डीएफओ सुमंत सोळंके यांच्या कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं असून या आंदोलनाने आता गंभीर वळण घेतलं आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की रोहित बोरकर यांच्या कार्यकाळात अनेक गैरप्रकार घडले असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तक्रारी करूनही चौकशीचा आदेश निघत नाही. यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे असा थेट सवाल राजरतन कांबळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे डीएफओ सुमंत सोळंके यांनी या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत चौकशी सुरू न केल्याने संशयाचं सावट अधिक गडद होत आहे. त्यामुळे वादग्रस्त रेंजरला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशी चर्चा आता जनतेतही रंगू लागली आहे. दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि वन विभागातील भ्रष्टाचार उघड करावा अशी मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून तात्काळ हस्तक्षेप होणं आवश्यक असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रशासन या गंभीर आरोपांकडे कितपत गांभीर्यानं पाहतं आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत डीएफओ सुमंत सोळंके यांच्याशी काल आणि आज भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणजे सुमंत सोळंके हे रोहित बोरकर यांच्या निश्चितच पाठीशी आहेत असं सुद्धा बोललं जातं. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.